इंटरनल एनर्जी, एखाद्या कंटेनर्समध्ये गॅस मॉलिक्युल्स रँडमली इकडे तिकडे मूव्ह ऑन होत आहे, ठीक आहे. सो त्या कंटेनरची काहीतरी समथिंग एनर्जी असणार आहे. त्या कंटेनरची एनर्जी म्हणजे तो काय मूव्ह ऑन होतो इकडे तिकडे म्हणजे टोटल एनर्जी, आणि टोटल एनर्जी म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो त्या कंटेनरची कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी काय असणार आहे, 0 असणार आहे, ठीक आहे. मग त्याच्यातला कुठला तरी एक गॅस मॉलिक्यूल कन्सिडर करू आपण. सो त्या गॅस मॉलिक्यूलची काहीतरी स्वतःची एनर्जी असणार आहे. कुठल्या कंटेनरमधल्या गॅस मॉलिक्यूलची काहीतरी एक एनर्जी असणार आहे, कुठलाही एक कन्सिडर करा. मग त्याच्यातली जी तो काय आहे पोटेन्शियल एनर्जी, तो इकडे तिकडे रँडमली मूव्ह ऑन होतोय म्हणजे मोशनमध्ये. सो त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, 0. आणि असणार काय फक्त कायनेटिक एनर्जी. म्हणजे टोटल एनर्जीमधलं पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जीमधली पण पोटेन्शियल एनर्जी, या तिन्ही टर्म्स काय असणार आहे, 0 असणार आहे. राहिलं फक्त कायनेटिक एनर्जी. अँड वी नो दॅट कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ mv². म्हणजेच इंटरनल एनर्जी त्या पार्टिकलची किती असणार आहे, हाफ mv². ओके. पोटेन्शियल एनर्जी येणार नाही, टोटल एनर्जीमधली पण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी येणार नाही, फक्त इंटरनल एनर्जी कन्सिडर केलेली हाफ mv². हेडिंग टाका इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी. The energy of ideal gas molecule, their force of attraction is absent. Force of attraction is absent म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी 0. Force of attraction is absent. The kinetic energy of molecule present. The kinetic energy of molecule is present. Now total energy is equal to half mv². Half mv². Okay. Next heading टाका law of equipartition. Law of equipartition of energy. Law of equipartition of energy. आपण एनर्जीचा लास्ट याच्यात फॉर्म्युला बघितला, E इज इक्वल टू 3/2 kBT. ओके. 3/2 kBT. फर्स्ट अपॉन लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी. एक कुठलाही मॉलिक्युल्स आहे तो तिन्ही डायरेक्शनला मूव्ह ऑन होते, एक्स वाय आणि झेड. एक्स वाय आणि झेड. सपोज त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक डायरेक्शनची म्हणजे प्रत्येक कोऑर्डिनेट, आता एक्स झाला, वाय झाला आणि झेड झाला, प्रत्येक यांची टोटल किती आली पाहिजे, 3/2. देन तो काय करतोय, परफॉर्म करतोय मोशनमध्ये, म्हणजे त्याची एनर्जी कुठली आहे, कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचाच फॉर्म्युला काय, हाफ mv². मग त्याच्यामध्ये प्रत्येक फर्स्ट अपॉन काय येईल, हाफ mvx², राईट, प्लस हाफ वायची काय येईल, my² प्लस हाफ झेडची काय येईल, mz². सो प्रत्येक याची, आता प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक डायरेक्शनमध्ये वेलॉसिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे, राईट. सेम असल्यावर कुठलाही एक कन्सिडर करा, एक्स वाय किंवा झेड. आणि एकच कन्सिडर केल्यावर 1 + 1 + 1 किती होतात, 3/2. अँड देन 3/2 एक कन्सिडर केला आहे सपोज आपण mx². क्लिअर. कळालं. कुठलाही एक घ्या, वाय घ्या, झेड घ्या, एक्स घ्या,
म्हणजेच तो काय आला 3/2. म्हणजेच लॉ ऑफ इक्वे पार्टिशनमध्ये आपल्याला हेच प्रूफ करायचं की प्रत्येक याची एनर्जी किती असणार आहे, हाफ. आणि mv² म्हणजेच काय, kBt. म्हणजेच काय येईल, हाफ kBt प्लस हाफ kBt प्लस हाफ kBt, राईट. टोटल किती झाली मग 3/2 kBt. आला आपल्याला जे हवं होतं ते. म्हणजे टोटल एनर्जी किती कन्सिडर होते, 3/2 kBt प्रत्येक याची. हेडिंग टाकलं, छोटीशी डायग्राम काढून घे. ही XYZ 3 मार्क्सला विचारलं जातं हे डेरिवेशन. स्टेटमेंट घ्या. फॉर अ गॅस स्टेटमेंट, फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम मीन्स काय, सराउंडिंगचं टेम्परेचर आणि इंटरनल टेम्परेचर काय होतं, इक्वल सेम असतं. फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम at temperature T, the average energy for a molecule, associated with each quadratic term is half kBt. लिहा मग नेक्स्ट लाईनमध्ये एनर्जी E इज इक्वल टू 3/2 kBt. E is equal to 3/2 kBt. ओके. नंबर ऑफ असल्यावर काय येईल, E is equal to 3/2 nkBt. नेक्स्ट लाईनमध्ये सो एन इकडे मल्टिपल इकडे जाऊन काय होईल, डिवाइड. E is equal to 3/2 kBt हे इक्वेशन. नेक्स्ट लाईनमध्ये एनर्जी पर मॉलिक्यूल इज 3/2 kBt. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या एक्सप्लेनेशन. हेडिंग टाका एक्सप्लेनेशन. ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेटरी मीन्स काय, लिनियरमध्ये. ओके. जी एनर्जी लिनियरमध्ये असते सो त्याला काय म्हणतात, ट्रान्सलेटरी. कायनेटिक एनर्जी associated with molecule for each component of XYZ is आता इथून लिहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू लिहिलं, इथे लिहा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू
3/2 kBT. Average kinetic energy is equal to 3/2 kBT. Now see as it is, half m square Vx plus half m square Vy plus half m square Z is equal to half kBT, half kBT, half kBT. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. वी कॅन कन्क्लूड दॅट half mvx square plus half mvy square plus half mz square v is equal to half kBT is equal to half kBT. Okay, is equal to half kBT. क्लिअर. म्हणजे प्रत्येक याची वेलोसिटीची व्हॅल्यू किती असणार आहे? हाफ kBT. ठीक आहे, 3 मार्क्सला येऊ शकतं हे. नेक्स्ट लाईनमध्ये हेडिंग टाका, डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम. मोस्ट इम्पॉर्टंट. डिग्री ऑफ फ्रीडम of system. DOF. Degree of freedom of system is defined as degree of freedom of system is defined as the total number of coordinates of independent quantities require a describe the position and configuration of the system completely. Okay. आता डिग्री ऑफ फ्रीडम मीन्स काय? सपोज 2 डायरेक्शनला आहे फक्त एक्स आणि वाय. सो एक्स आणि वाय या 2 डायरेक्शनला सपोज इथे 3 आहे, इथे 2 आहे, तर काय लिहिणार? 2 3. देन सेम वाय डायरेक्शनला असेल एखादा पार्टिकल, तिन्ही डायरेक्शनला मूव ऑन होतोय, मग त्याच्यामध्ये त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती कॅल्क्युलेट करायचं? त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम, सेकंड आहे वायब्रेटरी डिग्री ऑफ फ्रीडम, अँड थर्ड आहे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम.
म्हणजे कुठलाही पार्टिकल, मग त्याच्यामध्ये फर्स्ट मोनो, डाय आणि पॉली. मग आता जर तो पार्टिकल जो आहे तो फक्त एक्स डायरेक्शनला मूव्ह ऑन होतोय, ओके, फक्त कुठल्या एक्स डायरेक्शनलाच मूव्ह ऑन होतोय, मग एक्स डायरेक्शनला तो कसा जातोय, इन स्ट्रेट लाईन. कळतं आहे, एक्स डायरेक्शनला तो मूव्ह ऑन होतोय, कसा होतोय, स्ट्रेट लाईनमध्ये. मग याच्यातलं डिग्री ऑफ फ्रीडम कुठलं येईल, ट्रान्सलेटरी. ठीक आहे, किंवा एखादा पार्टिकल रोटेट होऊन स्ट्रेट लाईनमध्ये जातोय, तर डिग्री ऑफ फ्रीडम तो एक्स डायरेक्शनला पण जाऊ शकतो, वाय डायरेक्शनला पण जाऊ शकतो. मग त्याचे दोन डायरेक्शन घेतले, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम एक्स आणि वाय, जसं एक्सप्लेन करेल व्यवस्थित तेव्हा कळेल. किंवा एखादा पार्टिकल जस्ट व्हायब्रेट होतोय, तो कुठल्या डायरेक्शनला, सपोज वाय डायरेक्शनला, एक्स डायरेक्शनला, मग त्या पार्टिकलला काय म्हणतात, त्या पार्टिकलचा डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याला काय म्हणतात, व्हायब्रेटरी डिग्री ऑफ फ्रीडम. क्लिअर. कुठलाही पार्टिकल घ्या, आता त्याच्यावर छोटे छोटे 1 मार्क्सचे फक्त क्वेश्चन्स आहे, म्हणजे तुम्हाला कळेल. हेडिंग टाकलं, डेफिनेशन लिहिली, क्वेश्चन लिहा आधी, मग मी हे टाईप्स एक्सप्लेन करते. क्वेश्चन, cylinder is rolling, cylinder is rolling without slipping, without slipping on a straight road, on a straight road. What will be the degree of freedom, what will be the degree of freedom the cylinder, degree of freedom the cylinder. ऑब्विसली त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम काय असणार आहे, तो एका स्ट्रेट लाईनमधील रोलिंग होत चाललोय, काय असणार आहे डिग्री ऑफ फ्रीडम, फर्स्ट 1 घ्या. मग त्याचा डिग्री ऑफ रोलिंग होणार आहे, बट रोटेशनल एकाच डायरेक्शनला होणार आहे ना, तो घ्या. मग डिग्री ऑफ फ्रीडम सिलेंडर इज 1. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. मग क्लासिफिकेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, classification of degree of freedom. 1 cylinderचा degree of freedom 1. classification of degree of freedom घ्या. मग त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम, ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम. द ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम त्याच्यामध्ये घ्या, फर्स्ट टाकलं क्लासिफिकेशन. द ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम इज द नंबर ऑफ, द ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम इज द नंबर ऑफ independent ways, the number of independent ways a gas molecule can move through x, y and z axis, x, y and z axis. It's called translatory degree of freedom. It's called translatory degree of freedom. ओके, एक मॉलिक्यूल तिन्ही डायरेक्शनला काय होतोय, मूव ऑन होतोय. इथे लक्षात तिघं कुठले कुठले, एक्स, वाय आणि झेड. सो त्यालाच काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलेटरी
डिग्री ऑफ फ्रीडम. आता याच्यामध्ये एनर्जी आपण लास्टच बघितलं कुठली असते, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, सेम ॲज इट इज एक्स डायरेक्शनला असणारे एम व्ही एक्स स्क्वेअर प्लस वाय डायरेक्शनला असणारे एम व्ही वाय स्क्वेअर अँड देन झेडला असणारे हाफ एम झेड स्क्वेअर. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे, हा याचा फर्स्ट, याचा फर्स्ट आणि याचा फर्स्ट आणि तिघांची काय ॲडिशन 1 + 1 + 1 किती झाले 3. म्हणजे ट्रान्सलेटरी याच्यामध्ये ट्रान्सलेटरीमध्ये त्या गॅस मॉलिक्यूलची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे 3. क्लिअर का, कारण की तो तिन्ही डायरेक्शनला मूव ऑन होतोय, इकडे पण जातोय, इकडे पण जातोय आणि इकडे पण जातोय. मग ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम प्रत्येक कन्सिडर केलं जातं, एक्स डायरेक्शनला पण, वाय डायरेक्शनला पण आणि झेड डायरेक्शनला पण. मग प्रत्येकाचा 1 1. आता सपोज आता नेक्स्ट आहे व्हायब्रेटरी. सो व्हायब्रेटरीमध्ये कुठल्याच डायरेक्शनला जात नाही किंवा रोटेशनलमध्ये कुठल्या, मग तिथे काय कन्सिडर करतो 0. प्रत्येक डायरेक्शनचं घ्यायचं, एक्स डायरेक्शनचं, वाय डायरेक्शनचं आणि झेड डायरेक्शनचं. प्रत्येक मॉलिक्यूलचं म्हणजे प्रत्येक गॅसचं ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम हे 3च असणार आहे, फिक्स आहे. ओके, लिहून घ्या. मग ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम एक्स वाय झेड ॲक्सिस हाफ एम व्ही स्क्वेअर एक्स हाफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ एम झेड स्क्वेअर. तिन्ही डायरेक्शनला जातोय म्हणून प्रत्येकाचं काय घ्यायचं आहे 1 1 + 1 1 + 1 = 3. सो ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम त्या गॅस मॉलिक्यूलची किती असणार आहे टोटल 3. नेक्स्ट घ्या रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. सेकंड, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आता रोटेशनल मीन्स काय, अँग्युलर, राईट. सो रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम मासला काय म्हणतात अँग्युलरमध्ये, इनर्शिया, राईट. सो काय येईल आय. त्याच्यानंतर वेलॉसिटीला ओमेगा, ही पण सेम ॲज इट इज प्रत्येक डायरेक्शनला जाणार आहे, आय ओमेगा स्क्वेअर, सॉरी हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ अगेन आय ओमेगा स्क्वेअर, वाय डायरेक्शनला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच याची पण डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे 3. ओके, ही फक्त डेफिनेशन आहे आणि जेव्हा मॉलिक्युल्स घेऊ ना आपण कुठले कुठले मोनो, डाय आणि पॉली, सो तेव्हा कन्सिडर केलं जाईल की प्रत्येकाची डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे. लिहिलं हे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम सेम ॲज इट इज. ते स्ट्रेट लाईनमध्ये ना हे फक्त काय असणार आहे रोटेट. लिहून घ्या हवं तर. द रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम इज एक्स वाय झेड रोटेटिंग, एक्स वाय झेड rotating about its center of mass, about its center of mass. It's called as rotational degree of freedom. नेक्स्ट थर्ड आहे वायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. वायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. Vibrational degree of freedom is molecular motion in
molecular motion in काय सांगितलं मॉलिक्युलर मोशन वेअर ॲटम्स molecular motion where atom vibrate relative to each other, it's called vibrational degree of freedom. सो वायब्रेशनल तो मॉलिक्यूल कंटिन्युअसली काय होतोय व्हायब्रेट होतोय म्हणजे मोशनमध्ये आणि मोशनमध्ये असल्यावर एनर्जी कुठली येते कायनेटिक एनर्जी राईट. सो कायनेटिक एनर्जी मग काय येईल त्याच्यामधले तो रेस्टवर पण जातोय आणि कायनेटिक म्हणजे मोशनमध्ये पण येतोय. मग कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काय असणार आहे सेम कुठल्याही एका डायरेक्शनला. सपोज एक्स ॲक्सिसला असणार आहे तर कुठली येईल एक्स ॲक्सिसला असेल तर हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर आणि वाय ॲक्सिसला असणार आहे तर हाफ एम वाय स्क्वेअर. मग याचं डिग्री ऑफ फ्रीडम फक्त 2 असणार आहे, एक कायनेटिक एनर्जीचं आणि एक पोटेन्शियल एनर्जीचं. क्लिअर. कुठल्या तरी 2 डायरेक्शनलाच ती मोशनमध्ये येणार आहे. इथे हवं तर लिहा हाफ एम यू स्क्वेअर प्लस हाफ के एक्स स्क्वेअर. Vibrational degree of freedom is 2. Half kx square. Half mu square plus half kx square. मग याचा एक आणि याचा एक 1 + 1 2. ठीक आहे. फर्स्ट ट्रान्सलेटरी काय तिघं डायरेक्शनला जाईल तो म्हणजे तिघांची काय येईल हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे टोटल त्याची काय येईल 1 + 1 + 1. रोटेशनलला पण तिन्ही डायरेक्शनला तो रोटेट होऊ शकतो ना एक्सला पण वायला पण आणि झेडला पण. म्हणून प्रत्येकाची एनर्जी हा 1 + 1 + 1. बट व्हायब्रेशनलमध्ये कुठल्या तरी 2लाच होईल तो राईट. एकतर इकडे किंवा इकडे किंवा इकडे. कळतंय. म्हणून त्याचं काय आलं डिग्री ऑफ फ्रीडम 1 + 1 जस्ट 2. घ्या. नेक्स्ट हेडिंग टाका डिग्री ऑफ फ्रीडम फॉर monoatomic gases. Degree of freedom for monoatomic gases. फॉर एक्झाम्पल मोनो म्हणजे HE समथिंग जे असेल ते. मग आता याच्यामध्ये आता तुम्हाला दिलेलं असेल सपोज डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड द डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटोमिक गॅसेस. कुठले 3 टाईप बघितले आपण डिग्री ऑफ फ्रीडमचे. फर्स्ट कुठला होता ट्रान्सलेटरी. आता मोनो मीन्स काय 1 त्याचं सिंगल. मग तो कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकतो ना एक्स वाय आणि झेड. ओके. इकडे पण जाऊ शकतो इकडे पण ट्रान्सलेट करू शकतो इकडे पण स्ट्रेट लाईनमध्ये तिघं डायरेक्शनला जाऊ शकतो. म्हणजेच काय येईल त्याची सेम ॲज इट इज एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही वाय स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही झेड स्क्वेअर. कारण ती तिन्ही डायरेक्शनला तो काय करू शकतो मूव्ह होऊ शकतो. मग ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटोमिक गॅसचं किती येईल 3 आले ना. सो काय येईल 1 + 1 + 1 = 3. क्लिअर. कारण की तो तिन्ही डायरेक्शनला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे सेकंड टाईप कुठला बघितला होता रोटेशनल. सो सेम ॲज इट इज सिंगल आहे तो एकच आहे म्हणजे रोटेट कुठे कुठे होऊ शकतो. आता रोटेशनल एकच आहे म्हणजे रोटेट कुठे कुठे होऊ शकतो तो एकटाच असल्यावर कुठे कुठे जाऊ शकतो एकाच डायरेक्शनला का 3 डायरेक्शनला का कुठेच नाही. सिंगल असल्यावर जाईल 3 डायरेक्शनला. सिंगल असल्यावर एकटाच असल्यावर एनर्जी ट्रान्सफर कुठे करेल तो रोटेट होताना. तो स्वतः रोटेट होतो का
नाही, तो एनर्जी ट्रान्सफर करतो दुसऱ्या याच्याकडे, दुसऱ्या मॉलिक्यूलकडे. बट इथे तो सिंगल आहे, तर तो कोणाकडे ट्रान्सफर करेल का? नाही. म्हणजे त्याचं टोटल पूर्ण रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम काय असणार आहे? 0. एक्स डायरेक्शनला पण 0, वाय डायरेक्शनला पण 0 आणि झेड डायरेक्शनला पण 0. कळालं? सेम ॲज इट इज. थर्ड कुठला बघितला होता? व्हायब्रेशनल. व्हायब्रेशनल, सो व्हायब्रेट पण होईल का तो? एकच आहे, एकटाच आहे, तो कोणाशी व्हायब्रेट होईल? होईल का? का नाही होणार की नाही होणार? फिक्स सांगा. व्हायब्रेट होईल का? नाही होणार. ओके, सो तो फक्त काय होईल? ट्रान्सलेट होईल. म्हणजे मग टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे त्याचं? तिघांची ॲडिशन 3 + 0 + 0. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी काय असणार आहे? 3. क्लिअर? कारण तो फक्त आणि फक्त तिन्ही डायरेक्शनला फक्त ट्रान्सलेटच होतो, ना की व्हायब्रेट होत, ना की रोटेट होत. छोटीशी डायग्राम काढून घ्या. एक्स वाय झेड. रोटेट होणारच नाही, कारण की त्याची रेडियस खूप स्मॉल असणार आहे, निग्लेक्टच्या जवळजवळ. आणि मग रोटेशनल डायनामिक्समध्ये तुम्ही बघितलंच आहे, कायनेटिक एनर्जी हाफ mr², राईट? mr² जर आरची व्हॅल्यू जर एकदम स्मॉल आहे, 0च्या बरोबरीने, तर पूर्ण टर्म काय होऊन जाणार आहे? 0. म्हणून त्याचं रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम काय असते? 0. फक्त हे 3 मार्क्स लिहू शकता. त्याच्यात डिफाईन द डिग्री ऑफ फ्रीडम अँड एक्सप्लेन द डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेस. झालं? नेक्स्ट हेडिंग टाका. डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायॲटॉमिक गॅसेस. डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायॲटॉमिक गॅसेस. ओके, डायॲटॉमिक. आता काय फॉर एक्झाम्पल कुठले कुठले घेणार? N2, H2, J2 आहे ते सर्व. फॉर एक्झाम्पल N2, H2, म्हणजे प्रत्येकात काय असणार आहे? डायॲटॉमिक. मग त्याच्यामध्ये फर्स्ट सेम ॲज इट इज तो ट्रान्सलेटर 2 आहे, तर ते प्रत्येक याच्यात डायरेक्शनला काय होणार आहे? मूव्ह होणार आहे, ट्रान्सलेट होणार आहे. इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. मग सेम त्याची डिग्री ऑफ फ्रीडम ट्रान्सलेटरी काय असणार आहे? 1 + 1 + 2. बट आता तो रोटेशनल मीन्स काय? आता तो सपोज असा आहे, तर एक्स ॲक्सिसला जस्ट तो या टाईपमध्ये रोटेट होईल, म्हणजे त्याचा डिग्री ऑफ फ्रीडम 0 असणार आहे. ओके, वाय डायरेक्शनला तो काय होईल? या फॉर्ममध्ये रोटेट होईल. कळतं आहे? झेड ॲक्सिसला काय होईल? या फॉर्ममध्ये रोटेट होईल. बट एक्स ॲक्सिसला तो या फॉर्ममध्ये तिथल्या तिथेच रोटेट होईल. म्हणजे एक्स ॲक्सिसला त्याची टर्म काय असणार आहे? 0. वाय ॲक्सिसला काय असणार आहे? आपण बघितलं
हाफ आय ओमेगा स्क्वेअर वायचा, सेम ॲज इट इज झेडचं हाफ आय झेड ओमेगा झेड स्क्वेअर. म्हणजे हा 0 आहे, सो 0 प्लस हा 1 म्हणजे टोटल किती आला 2. क्लिअर. बट हे कशामध्ये आहे, रिजिड बॉडीमध्ये. ओके, रिजिड बॉडीमध्ये. आता सेम ॲज इट इज व्हायब्रेट होणार आहे का तो, नाही, कारण आहे जरी डबल तरी व्हायब्रेट कुठल्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला आणि ह्या डायरेक्शनला. दोघं याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी त्याची काय असणार आहे, 0. क्लिअर. सो दोघं याला 0 + 0 = 0. हे कुठल्या, रिजिड बॉडीला. इथे 3 + 2 + 0 म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाली डायटोमिकची, 3 + 2 + 0 किती झाली 5. बट जेव्हा ती बॉडी कशी असणार आहे, रिजिड बॉडी. ओके. आणि जेव्हा ती नॉन रिजिड असणार आहे तेव्हा त्याचं व्हायब्रेशनल काय असणार आहे, 2. येतं आहे लक्षात. रिजिड बॉडी आणि नॉन रिजिडमध्ये, रिजिड बॉडी मीन्स काय, काहीतरी सपोर्टेड. आता नॉन रिजिड बॉडीमध्ये ट्रान्सलेटरी डिग्री ऑफ फ्रीडम सेम किती आहे, 3. ओके. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पण सेम किती आहे, 2. बट व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम इथे किती होणार आहे, 2. कारण त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पण परफॉर्म होणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण परफॉर्म होणार आहे. म्हणजेच 1 + 1 किती, 2. मग नॉन रिजिड म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम फॉर डायॲटॉमिक गॅसेस इन नॉन रिजिड बॉडी, तर त्याचं टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 7. क्लिअर. रिजिडमध्ये 5 आणि नॉन रिजिडमध्ये 7. कोणाचं, डायॲटॉमिक. मोनोचं रिजिड अँड नॉन रिजिड निघत नाही, त्याचं फक्त एकच असतं, सिंगल. बट डायॲटॉमिक आणि पॉलीॲटॉमिकचे नॉन रिजिड आणि रिजिड दोघं तुम्हाला दाखवावे लागतात. घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रान्सलेटरी सेम लिहा ॲज इट इज, फक्त इथे 5 येतं आणि नॉन रिजिडमध्ये 7. हे तुम्ही पूर्ण लिहा. हे पण 3 मार्क्सला विचारलं जातं, 3 कधी 4 मार्क्स पण. इमॅजिन करायचं तो 2 ॲटॉमिक आहे ना, मग ते एक्स डायरेक्शनला कसे फिरतील, वाय डायरेक्शनला कसे मूव ऑन होतील, झेडला कसे होतील, व्हायब्रेट कसे होतील, रोटेशनल कसे होतील. झालं. नेक्स्ट हेडिंग टाका, डिग्री ऑफ फ्रीडम फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. डिग्री ऑफ फ्रीडम फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. डिग्री ऑफ फ्रीडम फॉर पॉलीॲटॉमिक गॅसेस. जसं की SO2 CO2 समथिंग, फॉर एक्झाम्पल SO2 CO2.
याच्यात पण रिजिड बॉडी अँड नॉन रिजिड बॉडी. पॉलीॲटॉमिक मीन्स काय, ती तिन्ही डायरेक्शनला तिघी काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. दोनपेक्षा जास्त म्हणजे पॉली. मग तिन्ही डायरेक्शनला तिन्ही होऊ शकतात म्हणजेच ट्रान्सलेटरी त्यांचं काय आहे, तिघं आहे. बरोबर, एक्स डायरेक्शनला पण, वाय डायरेक्शनला पण आणि झेड डायरेक्शनला पण. सेम ॲज इट इज रोटेशनलसुद्धा ते काय होऊ शकतात, तिन्ही डायरेक्शनला. म्हणजेच रोटेशनल तिन्ही डायरेक्शनला होऊ शकतात. म्हणजे इथे काय येईल, हाफ आय ओमेगा एक्स स्क्वेअर. कळतं आहे, तिन्ही डायरेक्शनला ते रोटेट होऊ शकतात. कारण की पॉली आहे, दोन असतात तर एकमेकांची गरज होती. पण इथे हा नसेल तर हा ॲडजस्ट करून घेईल, हा नसेल तर हा ॲडजस्ट करून, तिघं एकमेकांमध्ये ॲडजस्टन करून घेईल. म्हणून रोटेशनल पण काय आहे, तिघांमध्ये इक्वल आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती येईल रोटेशनलचा, 1 + 1 3. क्लिअर. जसं ट्रान्सलेटरी आहे तसं याचं रोटेशनल पण काय आहे 3. बट व्हायब्रेट तो काय रिजिड बॉडीमध्ये तो व्हायब्रेट होणार नाही. म्हणजे 0 + 0 0च असणार आहे. सेम ॲज इट इज नॉन रिजिडमध्ये आता 0 प्लस काय येईल आपली व्हॅल्यू, फर्स्ट इथे राईट 3 + 3 + 0 = 6. सेम ॲज इट इज आता इकडे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम 3च, व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ऑल्सो 3, देन रोटेशनल 3 आणि व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जीचं आणि पोटेन्शियल एनर्जीचं दोघांचं होईल. म्हणजे इथे किती येईल, 2. सो टोटल डिग्री ऑफ फ्रीडम पॉलीॲटॉमिकचं किती येईल, 3 + 3 + 2 म्हणजेच किती 8 नॉन रिजिडचं. ओके, आणि रिजिडचं किती येणार आहे 6. कळालं. पॉलीमध्ये म्हणजे काय, तिन्ही डायरेक्शनला रोटेशनल होणार आहे, तिन्ही डायरेक्शनला ट्रान्सलेट होणार आहे, बट व्हायब्रेशन होणार नाही रिजिडमध्ये. अँड देन नॉन रिजिडमध्ये टोटल पण होईल, रोटेशनल पण होईल आणि व्हायब्रेट पण होईल. म्हणजेच काय येईल, टोटल एनर्जी डिग्री ऑफ फ्रीडम 8 आणि इकडे रिजिडची काय येईल, टोटल एनर्जी डिग्री ऑफ फ्रीडम 6. लिहून घ्या हे पॉलीचं. झालं. नेक्स्ट घ्या मग चार्ट घ्या त्याचा डिग्री ऑफ फ्रीडमचा शॉर्टमध्ये. डिग्री ऑफ फ्रीडम फर्स्ट कुठलं घेतलं होतं आपण, मोनो.
राईट. त्याच्यामध्ये होतं का रिजिड अँड नॉन रिजिड? नाही. नेक्स्ट डाय अँड थर्ड पॉली. याच्यामध्ये फर्स्ट काय होतं? रिजिड अँड नॉन रिजिड. सेम ॲज इट इज रिजिड अँड नॉन रिजिड. फर्स्ट मोनोमध्ये काय होतं? ट्रान्सलेटरी प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशन. टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आले होते त्याच्यामध्ये? 3. कारण ट्रान्सलेटरी 3 होते, राईट. रोटेशनल किती होते? रोटेशनल 0 अँड व्हायब्रेशनल 0. म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम मोनोचं किती आलं होतं? 3, राईट. त्याच्यानंतर डायमध्ये रिजिड ट्रान्सफर प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल. ट्रान्सलेटरी प्रत्येकाचं 3 फिक्स आहे. 3 रोटेशनल 2 अँड व्हायब्रेशनल 0. टोटल किती आलं होतं? 5. सेम ॲज इट इज नॉनमध्ये ट्रान्सलेटर रोटेशनल व्हायब्रेशनल काय होते? ट्रान्सलेटरी 3 रोटेशनल 2 अँड व्हायब्रेशनल 2. म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आलं होतं त्याच्यामध्ये 7. पॉलीमध्ये ट्रान्सलेशनल व्हायब्रेशनल रोटेशनल किती आले होते? 3 + 3 + 0 = 6. अँड नॉनमध्ये ऑल आले होते म्हणजे 3 + 3 + 2 = टोटल डिग्री ऑफ फ्रीडम 8. लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला सपोज द 5 मार्क्सला क्वेश्चन आला एक्सप्लेन द डिग्री ऑफ फ्रीडम, फक्त एक्सप्लेन द डिग्री ऑफ फ्रीडम असा 5 मार्क्सला आला तर फर्स्ट ऑफ ऑल त्याची डेफिनेशन घ्यायची डिग्री ऑफ फ्रीडमची आणि ह्या चार्टवरून एक्सप्लेन करता येईल ना तुम्हाला थेरॉटिकल. काय? फर्स्ट मोनोमध्ये ट्रान्सलेटरी 0 असते, ट्रान्सलेटर 3 असते, रोटेशनल 0 आणि व्हायब्रेशनल 0. शॉर्टमध्ये फॉर्म्युले टाकून पण लिहू शकता. लिहून घ्या हे. किंवा खूपच टाईम नाही आहे तर तुम्ही डायरेक्टली चार्ट काढलं तिथे तरी चालेल. ॲटलिस्ट चार्ट काढल्यावर तरी 2 या 3 मार्क्स मिळतील आउट ऑफ 5. लास्ट लेक्चरला कोणीच नव्हतं का वेडनेसडेला? इक्वे पार्टिशन 1 मोल 1 मॉलिक्यूल झालं आहे का? होता का? चेक करतं. इक्वे पार्टिशन 1 मॉलिक्यूल इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर झाला होता ना? न्यूमेरिकल ओके. आणि ते कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल 1 मॉलिक्यूल ते झालं होतं. कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल, कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल अँड कायनेटिक एनर्जी फॉर 1 ग्राम. म्हणजे जस्ट या व्हॅल्यू दिलेल्या आणि त्याच्यावरून न्यूमेरिकल्स विचारले जातात. नाही झालेलं मे बी ना? इक्वे पार्टिशन इंटरप्रिटेशन ऑफ ओके ते नाही झालं ना? कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल 1 मॉलिक्यूल अँड 1 ग्राम नाही. तू पण होते. ठीक आहे. हे झालं लिहून सगळ्यांचं?
explain the on the basis of kinetic energy how the pressure of gas its volume reduce the constant temperature. हा क्वेश्चन झाला होता का, म्हणजे बॉयल्स लॉ प्रूफ करायचा होता तिथे. कायनेटिक एनर्जी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी 3 मार्क्सला विचारला गेला बऱ्याच वेळेस. एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी हाऊ द प्रेशर ऑफ गॅस चेंजेस इट्स वॉल्यूम इज रिड्यूस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. नाही ना, हे लिहून झालं का? घ्या. एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ क्वेश्चन. एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी हाऊ द प्रेशर ऑफ गॅस changes if its volume is reduced at constant temperature. Next answer घ्या. Pressure of an ideal gas. Pressure of an ideal gas काय? P is equal to half N upon V mv square. Divide and multiply by 2. 2 into half N into V 2 mv square. Half mv square. Sorry, इथे 3 1/3. सो इथे काय येईल मग? फर्स्ट 2 into 1/3 N upon V सेपरेट फॉर्ममध्ये इन ब्रॅकेट हाफ mv स्क्वेअर अँड देन हाफ mv स्क्वेअर काय असते आपली? कुठली एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. सो 2 into 1/3 N upon V एनर्जी इंटायर. मग आता एनर्जी आल्यानंतर कायनेटिक एनर्जी आल्यानंतर याच्यामध्ये पी काय आहे? प्रेशर. एन काय आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ई काय आहे? कायनेटिक एनर्जी. आणि सगळ्या टर्म कॉन्स्टंट घेतल्यावर राहतं काय? फक्त सगळ्या टर्म म्हणजे एन कॉन्स्टंट, ई कॉन्स्टंट अँड 2 and 3 ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजे राहतं काय? 1/V. सो कॉन्स्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हॉल्यूम, सॉरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉल्यूम. मग कॉन्स्टंट काय आलं? टेम्परेचर. आणि हाच लॉ कुणी ओबे केलेला आहे टेम्परेचर कॉन्स्टंटचा? बॉयल्स लॉ. झालं. मग ते टेम्परेचर कॉन्स्टंट प्रेशरच्या फॉर्म्युल्याने आपण काय प्रूफ केलं? बॉयल्स लॉ प्रूव्ह होतो. हे लिहून घ्या एवढं. इथपर्यंतच लिहा. कुठली क्वेश्चन पेपर बघताय केव्हाचं? सब्जेक्ट. मग आता लेक्चर केमिस्ट्रीचं चालू आहे का? ओके, आली इथपर्यंत घ्या. मग नेक्स्ट लाईनमध्ये एन इज इक्वल टू कॅपिटल एन इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल. एन इज इक्वल टू number of molecule. E is equal to kinetic energy. E is equal to kinetic energy. Next line मध्ये N and E
are constant. N and E are constant. Next line मध्ये, so therefore P is equal to constant 1 upon V. P is equal to constant 1 upon V. And next line मध्ये, so pressure is inversely proportional to volume. Pressure inversely proportional to volume. They Boyle's law obey. म्हणजेच आपल्याला जे पाहिजे होतं ते प्रूफ केलं. टेम्परेचर कॉन्स्टंट याच लॉला कुठलं म्हटलेलं आहे? बॉयल्स. सॉरी. ओके. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या. कायनेटिक एनर्जी फॉर first kinetic energy for first 1 mole काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला? 3/2 nRT, जी आपण गॅस मॉलिक्युल्समध्ये प्रूव्ह केली. 3/2 nRT. सो 1 मोलसाठी म्हणजे स्मॉल n इज इक्वल टू काय? 1. मग कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोलसाठी काय येईल? जर n 3 झाला 1 झाला तर 3/2 RT. लिहून घ्या. झालं. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल. 1 मॉलिक्युल्स म्हणजे n इज इक्वल टू कॅपिटल N अपॉन Na. आणि 1 मॉलिक्यूलची व्हॅल्यू दिलेली म्हणजे कोणता n दिलेला आहे? कॅपिटल N. ओके. 1 मॉलिक्युल्स म्हणजेच कॅपिटल N दिलेला आहे. सो n इज इक्वल टू n म्हणजेच काय येईल? स्मॉल n इज इक्वल टू 1 अपॉन Na. करा ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट. म्हणजे काय येईल? 3/2 1 अपॉन NaRT. फॉर 1 मॉलिक्यूलसाठी कायनेटिक एनर्जी किती आहे? 3/2 1 अपॉन NaRT. नेक्स्ट थर्ड घ्या. कायनेटिक एनर्जी फॉर 1 ग्राम. थर्ड, कायनेटिक एनर्जी फॉर 1 ग्राम. 1 ग्राम मीन्स काय दिलेलं आहे? मास. ओके. सो स्मॉल यांचा कुठला फॉर्म्युला आहे की त्याच्यामध्ये मास इन्क्लूड आहे? बोला. मास अपॉन मोलर मास. सो n इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. सो 1 अपॉन m0. ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करा? 3/2 काय येईल? 1 अपॉन m0 RT. झालं. लिहिलं. मोस्ट इम्पॉर्टंट बऱ्याच वेळेस विचारलं याच्यावर न्यूमेरिकल 3 to 4 मार्क्सला. हो. मोलर मास घ्या. मग कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मॉलिक्युलर. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट per k mole.
for per k mole, kinetic energy for per k mole, per kg काय झालं, पर kg नाही नाही, फक्त किलोग्राम, ग्रामसाठी मास, पर kg. थर्ड फर्स्ट झालं फॉर पर के मोल, सेकंड सॉरी ते के, थर्ड पर मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन, per molecule of ऑक्सिजन टेम्परेचर दिलेलं त्यांनी 127 डिग्री सेल्सिअस, ऑक्सिजन 127 डिग्रीज O2 है. given that molecular weight of oxygen, 32 ग्राम, sorry, R is काय, R ची व्हॅल्यू काय, युनिव्हर्सल कॉन्स्टंट 8.31. टेम्परेचर दिलेलं आहे, झालं R 8.31 जूल पर मोल केल्विन, and Avogadro's number Na is equal to 6.02 into 10 raised to 23 molecules per mole. प्रत्येक याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. टेम्परेचर दिलेलं आहे O2चं, केल्विनमध्ये किती येईल, डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे, केल्विनमध्ये +273 म्हणजे किती येईल, 400 केल्विन. ग्रामचं मोलर मास दिलेला आहे 32 ग्राम, राईट. किलोग्राममध्ये किती येईल, राईट, 32 into 10 raised to -3. आता प्रत्येक याच्यात पर के मोल, पर के जी, पर मॉलिक्यूल, प्रत्येक याच्यात फॉर्म्युला पुट करा. फर्स्ट पर के मोलचं काय आलेलं आहे, आपला काय फॉर्म्युला आला होता, राईट, करा व्हॅल्यू पुट, 3/2 RT. आता ते फक्त आपण पर मोलचं बघितलंय, कळतंय, आणि इथे कॅल्क्युलेट कोणाचं करायला लावलेलं आहे, के मोलचं, म्हणजेच काय येईल, इंटू 10 raised to 3. क्लिअर. फॉर 1 मोलचं किती आलं होतं आपलं, 3/2 RT. इथे कोणाचं विचारलं आहे, के मोलचं विचारलं आहे, म्हणजेच 3/2 RT इंटू 10 raised to 3. काय आलं, आणि पर के जी तर आपण ऑलरेडी काढलेलंच होतं. पर के जी काय आहे, 3/2 RT/m0.
तिथे काही गरज आहे का 10⁻³ ने मल्टिपल करायची? नाही, ऑलरेडी ते पर kg मध्येच आहे. आलं का आन्सर? इंटू 10⁻²? 4.2 इंटू 10⁻6 आहे, म्हणजे 4.9 इंटू 10⁻, डिजिट शिफ्ट करा. 4.98 3/2 RT आपला 8.31 इंटू 400 इंटू 10⁻³ 496 इंटू 10⁻6. युनिट काय येईल? एनर्जी मीन्स 4.9867 जे काय असेल ते. एनर्जी मीन्स जूल. पर kgचं सांगू का काय तर? पर kgचा काय फॉर्म्युला? काय होता? E = 3/2 1/NA, इट मीन्स RT. सॉरी, M0 आहे. मॉलिक्युलरचा झाला ना. सांगू आन्सर त्याचं पण? 1.56 इंटू 10⁻5 जूल. सॉरी, पर मॉलिक्युलचं येतं आणि थ्री 3/2 RT/NA, राईट? पर मॉलिक्युलचा आन्सर घ्या. 8.31 इंटू 10⁻⁻21 जूल. ओके, 3 to 4 मार्क्सचं हे न्यूमेरिकल या. बघा नाही आन्सर आले तर मी सांगेल उद्या, एक्सप्लेन करेल. एक्झामला आपण जर का म्हणजे जसं इथं 4.96 इंटू 10⁻6 कन्वर्ट न करता आपण जे आलो का आन्सर 49.86 इंटू 10⁻3. 4 पॉईंट आलं ना, दॅट्स इट. मग पुढे काही येऊ द्या, म्हणजे 10⁻6 4.6 येऊ द्या, 4.8 येऊ द्या, 4.9 येऊ द्या, 4.99 येऊ द्या, 4 पॉईंटच्या जवळपास नियर अबाउट जे डिजिट आले ते चालतात. ओके, आणि 10च्या पॉवर सेम पाहिजे. पण जर सपोज खूपच कोइन्सिडंट असं पण चालतं तर 4.9 आहे ना, 3.99 नियर अबाउट असं पण चालतं. 3.99 म्हणजेच 4 पॉईंट येतं ना, कळतं आहे का? खूपच काही वेळेस काय होतं, थोडेफार डिजिट इकडे तिकडे होतात आपले. ऑप्शन्समध्ये मोस्ट ऑफ बऱ्याच वेळेस आपलं 4.9 येतं, पण तिथे 4.9 नसतं. माझ्या 3.9999 असं असतं. किंवा ABCD आपलं आन्सर 4 पॉईंट येते. फॉर एक्झाम्पल सांगते मी, 4 पॉईंट येतं आहे किंवा 4.9 येतं आहे. 4.9 आपलं आन्सर येतं आहे, तिथे ऑप्शन आहे 4.7, 3.9999 समथिंग, किंवा 4.5 किंवा नन ऑफ दिस. ओके, किंवा 3.5. तर 4.7 एक तर याच्या पण जवळ असू शकतो, याच्या पण तुम्ही कोणतं लिहिणार?
हेच लिहायचं. ओके, सपोज इथे 2.7 आहे, इथे 3.5 आहे, इथे 1.5 आहे, तर कुठलं लिहिणार? 3.9 आहे. जवळपास कुठले हे चेक करायचं. हां, नन ऑफ दिसला नाही का? नियर कुठलं आहे त्याच्या, तो घ्यायचा. नन ऑफ दिस केल्यावर कसं होईल? 4च्या रेंजमध्ये तर आहे ना. हे झालेलं आहे का न्यूमेरिकल चेक करा, नाही तर होमवर्कला देते मी. फाईन कायनेटिक एनर्जी ऑफ, झालं आहे का चेक करा. फाईन कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ गॅस STP, आय थिंक सो झालं आहे. गिवन स्टँडर्ड प्रेशर, 1 liter of gas. ओके, हे नाही झालेलं ना. घ्या. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ, फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ गॅस ॲट STP. 5 लिटर ऑफ गॅस ॲट STP. हे लिहून झालं सगळ्यांचं. काय दिलेलं आहे? 5 लिटर मीन्स काय दिलेलं आहे? व्हॉल्यूम. गिवन स्टँडर्ड प्रेशर, given standard pressure is 1.013 into 10 raised to 1.013 into 10 raised to 5 Newton per meter square. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कायनेटिक एनर्जी. ओके, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम लिटरमध्ये दिलेला आहे, मीटर क्यूबमध्ये ट्रान्सफर काय येईल? 5 into 10 raised to -3 मीटर क्यूब. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कुठला येईल? 3/2 PV. 3/2 P into V. प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, राईट. NKBT दिला असला तर कुठला येईल? 3/2 NKBT. बोल्ट्झमन कॉन्स्टंट व्हॅल्यू दिली असेल तर. आन्सर सांगू. 7.597 into 10 raised to 2 जूल. आन्सर. ओके, बघा सॉल्व करून. 3 मार्क्सचं आहे हे न्यूमेरिकल. 3 या 2 मार्क्सला विचारलं जातं. काय काय बघितलं मग आज? फर्स्ट डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम मीन्स काय? सॉरी, फर्स्ट इंटरनल कायनेटिक एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ कायनेटिक एनर्जी. प्रत्येक याची किती असणार आहे? हाफ mv². जशी असणार आहे तशी इकडे काय प्रत्येक याची काय असणार आहे? हाफ kBT, राईट. हाफ kBT. त्याच्यानंतर नेक्स्ट डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम मीन्स काय? द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम, द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर. मग त्याच्यामध्ये 3 टाईप्स कुठले कुठले बघितले? ट्रान्सलेटरी, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. मग ट्रान्सलेटरी, रोटेशनल, व्हायब्रेशन हे तिन्ही टर्म कशामध्ये बघितले? फर्स्ट मोनोमध्ये. काय होतं टोटल डिग्री ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिक गॅसेसची? 3. त्याच्यानंतर डायटॉमिक रिजिडमध्ये काय डिग्री ऑफ फ्रीडम? 5. आणि नॉन रिजिडमध्ये 7. नेक्स्ट पॉलीमध्ये काय रिजिडची? 6 आणि नॉन रिजिडची 8. ठीक आहे.